मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो काल पाऊस भरपूर होता आणि आज मस्तपैकी उघडलेले आणि ऊन पण पडतोय, कधी कधी धुकं पण मध्ये मध्ये येतोय. तर आता आपण रानामध्ये फिरायला आलेलोय आणि रानामध्ये फिरून आज पर्यंत मी तुम्हाला ह्या रानामध्ये आपण जेवढं फिरतोय तेवढं ह्या रानामध्ये जेवढी झाडे आहेत तेवढ्या म्हणजे काही काही झाडं म्हणजे नाही माहिती, पण जे जे झाडांची नावं मला माहिती आहेत आज मी ते तुम्हाला ही पूर्ण झाडं कशी आहेत आणि काही काही वनस्पती पण आहेत त्याच्यामध्ये, आयुर्वेदिक अशा वनस्पती आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या झाडांची नावं मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये काही तुम्हाला जी झाडं माझ्या आमच्या वेगळ्या भाषेमधली असतील तर ते तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला माहित होईल कोणकोणती वनस्पती औषधी आहे आणि कोणकोणती नाही. तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण या रानामध्ये आलेलो आहे आणि मी तुम्हाला मला जेवढी जेवढी या झाडांची नावं माहिती आहेत ती मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि झाडे पण दाखवणार आहे. चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला या झाडांची नावं सांगणार आहे. तर चला, हे बघा मस्त असं एकदम ऊन पडलेले आणि या रानामध्ये आता आपण आलेले. आता मी तुम्हाला इथून सुरुवात करतो, या झाडापासून आपण सुरुवात करू. आता हे बघा, हे झाड तुम्हाला माहित असेल, याला आम्ही रामेटा म्हणतोय, पण हे झाड आहे ना याला दातबळी म्हणतात. हे जर आपण तोंडामध्ये याचा पाला किंवा जर हे घेतलं तर हे पूर्ण दात पडतात, एक पण दात राहत नाही याने. हे बघा, हा रामेटा, हा डवना, हिले चुरडी, हे बघा याच्यात ना हिले चुरडी असे बघा, ही वाळल्यानंतर ना याच कपड्यांना ही चिटकत येतात. ही जांभळ, ही धसई, हे बघा हा मळवा, याला करंजा म्हणतो आम्ही, हे करंजाचं झाड. आणि इथं बघा ही वनस्पती याला फांगोळी म्हणतात. ही फांगोळी हिचा वापर लहान मुलाला तापाला करतात. याचं मी तुम्हाला सांगणारच आहे, हे तापाला असते औषध. आणि हा करप, हा मळवा, ही करांबू आणि हा आंबा. आंबा तर सर्वांनाच माहिती आहे. तर चला बघा, अजून आपल्याला इकडे जायचे. आणि ते बघा हा कुंभा, याला कुंभ म्हणतात. तर बघा मित्रांनो, हा जो कुंभ आहे हा याचं आम्ही ज्या वेळेस जनावरांना, समजा आपल्या जनावरांना, गुरांना, डोरांना, जे प्राणी आहेत म्हणजे आपलं पाळीव प्राणी कुत्रा किंवा यांना जर समजा कुठे जखम झाली आणि त्याच्यामध्ये जर किडे पडले तर याचा पूर्णपणे पानाचा ठेसा करून जो रस असतोय तो त्याच्यामध्ये पिळल्यानंतर ते किडे पूर्ण मरून जातात. तर हा कुंभ आहे. आणि हा बघा हा बोगाडा, हा बोगाडा. आणि या बोगाड्याचा हे जे पान येतं हे आम्ही देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी याचा वापर करतो. या पानावरती आम्ही निवड ठेवतोय. आणि या ठिकाणी हा भादवा, हा तुम्हाला पण माहित असेल, हा भादवा, याला फुल आले जातात, भादवय. ही तणतणी, हे बघा ही फुलाची ही तणतणी. आणि हे बघा हा आशिंद, याला आशिंद म्हणतात. तर चला आपण आहे ना अजून थोडं पुढे जाऊया. आणि हा बघा या ठिकाणी ना, हा बघा हे जे झाड आहे त्याचे पानं जरा खरबट खरबट आणि काटले जास्त असते, याचं काटा एकदम किसकाट आणि या काटा टोचल्यानंतर याला आग जास्त असते. हा तांबट. आणि हे मोठं झाड तुम्हाला माहित असेल, हे तर सर्वांनाच माहिती आहे, हे हिरडे, हिरडीचं झाड आहे. याला बाहिरडा असतोय, याला म्हणजे याला बाहिरडा म्हणतात. बाहिरडा तोडल्यानंतर याचा हिरडा जो बारीक असतोय तो औषध आहे, वनस्पती चांगला. लहान मुलांना खोकल्यासाठी मधोमधी वाटून दिल्यानंतर तो खोकला पूर्ण लहान मुलाचा बरा होऊन जातोय. त्याला हिरड, ही हिरड म्हणतात तिला. आणि ही जाळ, ही करवंद लागते हिला, ही जाळ आहे. आणि या ठिकाणी का बघा हा आसावला, याला आसावला म्हणते.
आणि ते ना हे बघा, ही गोयली, हिला गोयलीचा ताना म्हणतोय आम्ही. ही गोयली हे ज्यावेळेस आम्ही रानामध्ये वाल्याला सरपण आणायला गेलो ना का मग ती फाट्या बांधण्यासाठी आम्ही या ताण्याचा वापर करतोय, ह्या गोयलीचा ताणी. आणि या ठिकाणी थोडं झूम करतो, हे बघा याला येडिंगा, याला येडिंगा येतात, काही लडुंगा म्हणतात, आम्ही येडिंगा म्हणतोय. ते येडिंगाचं झाड आहे. हा बोमा झाडाचं नाव, हा बोमा. हा आवळाचा, आवळाचं झाड. हे गिळ, याला गिळ म्हणतात. आणि हे तोरण. ही दूध कावळी, हिला दूध कावळी म्हणजे तिचा फक्त पान खुडलं ना का डायरेक्ट दुधासारखा चिकेत हिला. थोडक्यात आपण खुडून पाहू बघा, हे बघा डायरेक्ट दुधासारखा चिके हिला. ही दूध कावळी, हिला दूध कावळी म्हणतात. हे बघा याला चिमणट म्हणतात. ही लहान पाण्याची जे गोल गोल पान येतात ही चिमणट. बघा या ठिकाणी ना हे एक वनस्पती, याला पिसोळा म्हणतात. हे बघा हा पिसोळी झाडाचं नाव, आम्ही याला पिसोळा म्हणतात. तर जर पोट दुखायला लागलं ना, याची जुलाब व्हायला लागलं का आम्ही याचं हे चिके हे बिंबीमध्ये भरतोय, याला पिसोळा म्हणतात. हे बघा हा सादडे, याला आम्ही आमच्या भाषेमध्ये याला सादड म्हणतोय. बाकी जर मला वाटते काहीतरी आईना पण म्हणतात याला. हे बघा चला मित्रांनो, तुम्हाला माझ्या या वनस्पतींची माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.